नमस्कार, मी विजया वामन। पुन्हा एकदा घोडे बाजार, आमदारांसाठी हॉटेल बुक। फडणवीस जुनी चाल खेळतील, मात्र ठाकरे आणि पवार तयार आहेत। मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक काल म्हणजे गुरुवारी पार पडली। या बैठकीत संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात अशी बडी नेते उपस्थित होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सर्व नेते एकाच वाहनातून मातोश्रीवर पोहोचले। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर ही बैठक सुरू होती। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी म्हणजे उद्या येणार आहेत। या निकालापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बैठका सुरू झालेल्या आहेत। एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत दिसते। सगळं गणित अपक्षांवर अवलंबून आहे। सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आतापासूनच फोनाफोनी सुरू झाली आहे। छोटे पक्ष आणि जे अपक्ष आमदार निवडून येऊ शकतात त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न आत्ताच्या डेटला सुरू करण्यात आले। तसेच सिक्रेट बैठकाही सुरू झाल्यात। महाविकास आघाडीने एकाच दिवसात 2 सिक्रेट बैठका घेतल्या। तसेच निवडून येणारे आमदार फुटू नये म्हणून त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने आणण्याची व्यवस्था काँग्रेसने केली आहे। निवडून येणाऱ्या सर्व आमदारांना एकाच हॉटेलमध्ये किंवा अज्ञात स्थळी ठेवण्यात येणार असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे। कारण म्हणजे 26 नोव्हेंबर पूर्वी राज्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे। मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीत बड्या नेत्यांसह अनेक खलबत सुद्धा झाली। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सुद्धा हे सर्व नेते एकाच वाहनातून मातोश्रीवर पोहोचले। रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवरती ही बैठक सुरू होती। महाविकास आघाडीने लहान पक्ष आणि काही अपक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्यासोबतच आणखी महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून स्पष्ट केलंय की कोणतेही सरकार स्थापन झाले तरी ते बहुमत ज्यांच्याकडे होणार त्यांच्याकडे जाणार आहे, मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती असो, मात्र आम्ही सत्तेत राहण्याचा निर्णय घेऊ। तर सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फोन येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले असल्याची माहिती सुद्धा बाबासाहेब देशमुख यांनी दिलेली आहे। म्हणजे पुन्हा एकदा घोडे बाजार होणार। शेकाप हा केडर बेस पक्ष पार्टी असल्यानं कार्यकर्त्यांची चर्चा करूनच महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यायचं ते ठरवणार असल्याचं सुद्धा बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर पुढे जाऊन शेतकरी कामगार पक्ष ज्या वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना गरज भासलेली आहे त्या वेळेस मदत केली, मात्र सांगोल्यात महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानं बाबासाहेब देशमुख यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। जर निवडून येतोय तर निवडून आल्यानंतर सत्कार न स्वीकारता प्रत्येक गावाचं लीड पाहून जेवढे लीड तेवढे वृक्षारोपण करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन आता सुरू झालेले आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि यामुळेच उमेदवारांच्या चिंतेमध्ये आता वाढ झालेली दिसून येते। तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून आहे। आता राहिला विषय विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। सत्ता स्थापन कुणाची होणार त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। आता नुकतंच विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं आहे। यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। यावेळी पवार सुद्धा तसेच राहणार नाहीयेत। महाविकास आघाडी 157च्या आसपास जागा मिळवेल असा विश्वास पवारांना आहे। तसेच पवारांनी सर्व उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा अशा सूचनाही दिल्या आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावरती अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यामुळे साम दाम दंड भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीमध्ये सध्या महायुती आहे। तसेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचे नेते सुद्धा सक्रिय झाल्याची माहिती आजच्या डेटला मिळते। देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची सुद्धा माहिती आहे। त्यांच्यावरती भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार यांची जमवाजमवची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू झालेले आहेत, हॉटेल्स बुक झालेले आहेत। प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार बांधून ठेवण्याची तयारी केलेली आहे, अपक्षांना फोनाफोनी झालेली आहे आणि अशातच आता उद्याचा निकाल नेमकी काय येतोय हे पाहण्यासारखं असणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, जो 2019 ला घोडेबाजार झाला तसाच 2024 ला होईल का आणि पुन्हा एकदा एखादी अभद्र युती किंवा आघाडी सत्तेत येईल का? कमेंट करा।